नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा गट क चं पद आहे, महत्वाचं पद आहे. ह्या पदासाठी महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी तयार करत असतात बघा. या पदाची खरं म्हणजे पब्लिसिटी खूप जास्त आहे. जसं तलाठीसाठी मुलं अभ्यास करतात ना, तसं ह्या पदासाठी पण मुलं अभ्यास करतात. कर निर्धारक व प्रशासकीय सेवा. आता हे जे पद आहे एमपीएससीचा जो एमपीएससी संदर्भातला गॅडचा जो नवीन जी आर आलाय 5 मे 2026चा, यामध्ये ह्या पदाचं इथे उल्लेख केलेला आहे का? हे पद कोणत्या विभागात येतं? एमपीएससी परीक्षा घेणार का? परीक्षा पॅटर्न कसा असणार आणि विषय कोणते असणार आहे? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तर बघूया आणि काही प्रश्नांची उत्तर पुढच्या सिरीजमध्ये पण मी तुम्हाला देणार आहोत. सो तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इथून पुढे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जसं की आत्ताचा एक व्हिडिओ तुम्ही बघत असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय, ज्यामध्ये एकेका पदाची माहिती, जसं की आता आपण माहिती घेतोय कर निर्धारक या पदासंदर्भात. भविष्यामध्ये तुम्हाला अजून माहिती देणार मी इतर पदांबद्दल. सेवा प्रवेश नियमात काय सुधारणा झाली, परीक्षा पद्धत, निवड पद्धत, अभ्यासक्रम, हे सगळे अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, त्यांना इथे जॉईन करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून एमपीएससी बद्दल कोणतीही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, 5 मे 2026चा जी आर आहे आणि ह्या जी आर मध्ये जे भरती प्रक्रियामधले भरपूर सारे पद एमपीएससीच्या अखत्यारीत आणलेली आहेत. त्यामधलं हे जे पद आहे मुख्य, ज्याला आपण म्हणतो कर निर्धारक, हे पद मात्र एमपीएससी मध्ये आलेलं नाही. मग कर निर्धारक याचा विभाग कोणता आहे, तर यांचा विभाग आहे नगर परिषद. 2023 ची जाहिरात तुमच्या माहितीसाठी मी इथे टाकलेली आहे आणि एमपीएससीचा जी आर पण मी याच्यावरती पण बोललेलो आहे. सो हे पद एमपीएससीच्या त्या जी आर मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. सो हे पद जे आहे गट क चं पद आहे. बघा, ही ऍड आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023. यामध्ये त्यांनी सांगितलंय की जे पद आहे हे 3 प्रकारमध्ये मोडतं. बघा कोणते कोणते 3 प्रकारमध्ये तुम्ही हे बघू शकता. बघा, महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, हे 3 पदामध्ये गट क श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क चं पद आहे. आणि खूप चांगलं पद आहे. याचे सॅलरी स्ट्रक्चर पण खूप चांगलं असतं. याचं कामाचं स्वरूप पण खूप चांगलं आहे. नगर परिषदमध्ये तुम्हाला काम करायचे असतात. बघा, आता ह्या पदाबद्दल बोलायचं म्हटलं तर 2023ला जी जाहिरात आली होती ती 3 प्रकारामधली गट क चं श्रेणी अ चं हे पद होतं. 24 पदं रिक्त होती. बघा, अशी जाहिरात होती. यामध्ये तुम्ही बघू शकता की पदभरती करत असताना याचे जे आरक्षण आहे हे समांतर आरक्षणामध्ये हे सगळे उमेदवार येतात. बघा, म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, खेळाडू, महिला आणि उभा आरक्षणामध्ये ह्या कॅटेगरी तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर श्रेणी ब संदर्भात 93 पदांसहित ही एक जाहिरात आली होती बघा 2023ला. यामध्ये पण तुम्हाला हे समांतर आरक्षण बघायला मिळतात. आणि 346 पदांचं गट क श्रेणी क चे 346 पदांची ही जाहिरात आलेली होती 2023ला. 23 नंतर मात्र जाहिरात अपकमिंग आहे, यायला पाहिजे, वाट बघतोय आपण सर्व, पण अजून जाहिरात आलेली नाहीये. सो मागच्या वर्षात सुद्धा जाहिरात येणार म्हटलं जात होतं, पण ह्या वर्षी मात्र जाहिरात मोठी येणार आहे. तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पण घेतलाय. जवळपास 3000+ पदांसाठीची जाहिरात अपकमिंग आहे. त्यामधलं हे एक पद आहे आणि ह्या पदासाठी तुम्हाला इथे पात्रता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा मंडळातून कोणत्या शाखेचा पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो आणि MSCIT सारखे कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण झालेलं सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. मराठी भाषेचं ज्ञान पुरेसं आहे. त्याचबरोबर हे बघितलं आपण गट ब आणि गट गट अ, ब आणि क, हे आहे कुणासाठी, तर हे आहे जे असे उमेदवार कर्मचारी असतात नगर परिषदेमध्ये, त्यांच्यामधून सुद्धा इथे निवड केली जाते. त्या संदर्भातला हा एक महत्वाचा काय अर्हता आहे. सो ही अर्हतापेक्षा ही सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांना महत्वाची अर्हता असणार आहे. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. परीक्षेचं स्वरूप आपण बघूया कसं असतं. बघा, यामध्ये गट क चं हे जे पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी अ, ब आणि क, यामध्ये परीक्षेचं स्वरूप बघा, पेपर 1 असतो 60 प्रश्न 120 मार्कांचा, पेपर 2 असतो 40 प्रश्न 80 मार्काचा, असा टोटल 100 प्रश्न 200 मार्कांची पेपर असतात. बघा, परीक्षेचा वेळ बघितला तर तुम्हाला पेपर 1 ला 70 मिनिटं, पेपर 2 ला 50 मिनिटं, असे 120 मिनिटं 100 प्रश्नांसाठी तुम्हाला मिळतात. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ इथे मिळतो. आता परीक्षा पॅटर्न कसा असतो तर त्या संदर्भातलं 2023चं जे परिपत्रक आहे बघा, हे परिपत्रक आहे. त्यामध्ये जे नगर परिषदेचा कर निर्धारण प्रशासकीय सेवाचं हे पद आहे. यामध्ये बघा अशी पेपर पॅटर्न आहे. पेपर 1 जो असतो त्यामध्ये मराठी विषय आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स अँड करंट हे विषय तुम्हाला इथे करायचे आहे. आणि बौद्धिक चाचणी पण असणार. बघा, मराठी 50 प्रश्न 30 मार्काला, इंग्लिश 50 प्रश्न 30 मार्काला, सामान्य ज्ञान 15 प्रश्न
15 प्रश्न 30 मार्काला आहे सर्व इथे बघा. म्हणजे 60 प्रश्न 120 मार्कांना आहे. दर्जा 12वी पदवी पर्यंतचा आहे. क्वेश्चन लँग्वेज पेपर लँग्वेजमध्ये उर्वरित तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये पाहायला मिळतात. 70 मिनिटं आहे आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे, एमसीक्यू बेस आहे. पेपर 2 मध्ये विषयाशी संबंधित घटक असतात. ह्या पदासंदर्भात म्हणजे तुम्हाला एन्व्हायरमेंटचे काही टॉपिक विचारले जातात, टॅक्सेशन बद्दल इकॉनॉमिकचे काही टॉपिक आहे. तो पण माझ्याकडे सिलेबस अपडेट आहे. तुम्हाला हवा असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका, सेपरेट त्याच्यावरती पण मी व्हिडिओ घेतो. 40 प्रश्न 80 मार्काला पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम मराठी इंग्लिश माध्यम आहे. 50 प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे. असे टोटल जर बघितले 100 प्रश्न 200 मार्कांना 120 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर सोडवायची. ही एक्झाम आता TCS ने घेतली होती. TCS IBPS एक्झाम घेते. आता यानंतर ही एक्झाम पण आता MPSC घेणार नाहीये. ही MPSC पण TCS IBPS कडेच असणार आहे, किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल आपल्याला की कोणती संस्था ही एक्झाम घेणार आहे. सो वेट अँड वॉच करूया. पण सध्या तरी MPSC कडे ही वर्ग झालेली नाहीये. TCS IBPS किंवा अशा संस्थाच तुमची एक्झाम घेणार आहे. सो त्यासाठी आता तयारी तुम्हाला करायची असेल, अपकमिंग जाहिरात आहेच ती, एका महिन्यानंतर जाहिरात येऊ शकते. 3000 प्लस पदांची जाहिरात आहे. त्यासाठी IBPS TCS पॅटर्ननुसार आपण बॅच लॉन्च केली आहे. नगर परिषद असेल, मनपा असेल, वन विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, आदिवासी विभाग असेल आणि त्याचबरोबर झेडपीचा पण विभाग असेल. त्यासाठी तुम्ही तयारी करू शकता ह्या बॅचमध्ये. ही बॅच चालू आहे. आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, लगेच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. या पदाबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडता लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.